नमस्कार इंस्टा फॅमिली आणि यूट्यूब फॅमिली. तर बघा साक्षीचं आपलं चांगलं झालेलं आहे आणि दुखणं राहिलेलं आहे साक्षीचं, तरी पण अजून एवढी बरी नाही झालेली आपली साक्षी. हे काय बघा, याचे तोंड अजून नाराज आणि दुखायला लागले. तर आता मी सकाळ सकाळी तिला ओटीला जेवण घातलं आणि गोळ्या चाललेल्या आहेत, त्याच्यामुळे जरा साक्षीला बरं वाटायला लागलं. आणि त्या दिवशी एक मी व्हिडिओ टाकला होता दवाखान्यामधला, तर त्याच्यावर 2-3 दिवस अजून पण लय दुखलं साक्षीचं, तरी पण मी व्हिडिओ काय काढला नाही. पहिलाच व्हिडिओ काढला होता की तुम्हाला माहीत व्हावं की साक्षीचं दुखायले म्हणून, त्याच्यामुळे मी पहिला व्हिडिओ काढला. आणि पुन्हा व्हिडिओ काढल्यानंतर ॲडमिट केलं तर तेव्हा किती 4 सलाईन लावली होती साक्षीला. 4 सलाईन लावली पहिल्या दिवशी. मग आम्ही 3 वाजता घरी आलो, रात्री 3 वाजता घरी आलो. मग मी रात्रभर जागीच होतो. साक्षीला ताप, डोकं लय दुखत होतं. साक्षी ताप पण डोकं दुखत होतं, त्याच्यामुळं मला काही झोप आली नाही. रात्रभर मी जागीच होतो. ह्याचे गरम अंग लागत होतं ह्याचं. मग त्याच्या उद्या सकाळी पण साक्षीचं काय राहिलं नाही. तर आम्ही काय केलं, डायरेक्ट दुसऱ्या दवाखान्यामध्ये गेलो. मग दुसऱ्या दवाखान्यामध्ये गेल्यामुळं तिथं गेलो. मग तिथं पण ॲडमिट केलं आणि एक मोठं सलाईन आणि एक छोटं सलाईन लावलं साक्षीला आणि गोळ्याही दिल्या. मग तिथं पण थोडं बसला, सलाईन ही लावूच तर मी बसलो. आणि पुन्हा सलाईन झालं की आम्ही घरी आलो. तरी काही साक्षीला फरकच नाही. म्हणजे 3-4 दिवस रेग्युलर ताप आणि डोकं दुखत होतं. ते काय आता सध्या साक्षी दुखतच आहे, एवढी काही साक्षी बरी नाही झाली. त्याच्यामुळं आमचे व्हिडिओ काही येणार नाहीत जास्त. आणि इंस्टाला पण 1-2 व्हिडिओ फक्त आम्ही काढतो, ते पण जास्त नाही. आणि ती कसं आहे, दुखायला असल्यास साक्षीचं दुखायला म्हणल्यास मी व्हिडिओ काढत नाही. मला एकट्याला व्हिडिओ पण काढू वाटत नाहीत. तरी मित्रांनो, तुमचा सपोर्ट असाच आमच्या मागं कायम राहू द्या आणि असाच तुमचा आशीर्वाद राहू द्या. तुमच्या आशीर्वादामुळे आम्ही एवढी पुढे जायला आणि तुमच्याच आशीर्वादामुळे इंस्टाला सुद्धा आमचे फॉलोअर्स एवढे झाले आणि इंस्टाला पण आणि यूट्यूबला पण तुमच्या आशीर्वादामुळे एवढं पुढे गेला. तर बघा मित्रांनो, साक्षीचं अजून सुद्धा दुखायला आहे. साक्षी ताप राहिली पण त्याचं म्हणजे डोकं राहिलं नाही, ताप राहिली. काय झालं, काय दुखायला आता? काय साक्षी? डोकं काय बरं, हात आणि डोकं दुखायले. ताप राहिली पण ताप पण 4 दिवस राहिली नाही. त्याच्यामुळं मला पण लई टेन्शन येलं होतं, कधी राहील. त्याच्यामुळं व्हिडिओ पण नाही आले आणि काही नाही. आणि असा तुमचा आशीर्वाद राहू द्या साक्षीवर, माझ्यावर आणि आमच्या परिवारावर. तुमच्यामुळं आम्ही एवढे पुढे गेलो. तर मित्रांनो, जेवण बिवण झालं का? मी आता जेवण ती साक्षीला चारलंय आणि गोळ्या चारल्यात आणि साक्षी इथं बसली. तरी आता तिला बरं वाटायला म्हणून बाहेर येऊन बसली. ना तर 4 दिवस झोपून होती साक्षी, म्हणजे मध्ये झोपून होती. तिला काही बाहेर गेले की असे चक्कर येत होती, डोकं दुखत होतं, ताप येत होती. त्याच्यामुळं साक्षीला म्हणजे बाहेर आली नव्हती साक्षी. आणि मी पण बाहेर येऊ दिलं नाही. बाहेर गारवा आहे, ही सगळा पाऊस पडलेला आहे. बाहेर रात्रभर पाऊस चालूच आहे, हे पाऊस पडलेला आहे. त्याच्यामुळं म्हणलं अजून जर पावसाचं थोडं पण बाहेर आलं तर दुखल, म्हणून मी साक्षीला काय बाहेर येऊ दिलं नाही. तर हे मित्रांनो आमचं घर, इकडे पेट्या ठेवलेल्या. आम्ही पहिले ऊस तोडायला जात होतो, तर पेट्या तिकडे ठेवलेल्या. आणि ही आहे आमचं किचन, तिथं चूल आहे. इथं आमची चूल, ही चूल. आणि इथं ही घागरी पाण्याच्या, ही गॅस आमचा. मित्रांनो, काय रे, दुखायला असलं तर मध्ये झोप जाऊन. हां, गोळ्या खाल्ल्या का? होय, खाल्ल्या. पोट भरून जेवली का? हाच बरं एकदा, हाच. हां, एकदा हाच आहे ना. बरं हसायला लागली. हसू सुद्धा वाटणं झालं, दुखायला लागले, डोकं ती जाम झालं. दुखायला असलं तर आराम कर बरं का. हां, हाय थोडी ताप यायली जायली, ताप सारखंच गरम अंग होते. 4 दिवस गरम झर अंग. त्याच्यामुळं मी पण लई टेन्शनमध्ये होतो. म्हणजे मला पण टेन्शन आलं होतं लई. आता राहतं काय नाही दुखायचं. पहिल्या दिवशी नाही राहिलं. पहिले 4 सलाईन दिले, पुन्हा 2 सलाईन दिले, 6 सलाईन देऊन सुद्धा राहिलं नव्हतं. तरी पण 4 दिवस लगातार ताप
आणि डोकं ताप आणि डोकं. आई हिला काम पण काय करू दिलं नाही, नका म्हणलं आराम कर. आराम केला साक्षीने, त्याच्यामुळं बरी झाली लवकर. आणि तरी पण आता कामाला निघालती, म्हणजे काम धुणं धुवायला. तर मी म्हणलं ठेवू ग, दुखायला लागलं आणि कुठं धुणं. हिला काम लय करू वाटतंय, कष्टाळू आहे आमची साक्षी का नाही. हे काय डोकं दुखतंय हो, डोकं दुखायल्यामुळं. तर नमस्कार मित्रांनो, बस आता भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. बाय. असाच सपोर्ट राहू द्या तुमचा.